महापौर महायुतीचा होणार असेल तर सौदेबाजी कशासाठी हा सवाल राऊतांनी केला। हॉटेलमध्ये नगरसेवकांना लपवून ठेवण्याची वेळ का येतेय असंही राऊत म्हणाले। तर दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरवला जाईल असं राऊत म्हणाले। शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीच्या चक्रा माराव्या लागतात असंही त्यांनी म्हटलंय। दिल्लीमधून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलंय। शिंदेंच्या फार मनावर घेऊ नका। महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं, इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं, विकत घेण्याचा प्रयत्न करणं, आमिष दाखवणं, दहशत दाखवणं फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा। सौदेबाजीची व्याख्या संजय राऊतांना जास्त कळते, कारण भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून सौदेबाजी करणं हे संजय राऊतांचा धंदा आहे। रोज सकाळी उठायचं, भांडूपच्या गाढव नाक्यावर यायचं आणि आरडाओरडा करायचा, सौदेबाजीची भाषा करायची ही संजय राऊतांची परंपरा आहे आणि हीच परंपरा पुढे चालवण्याचं काम करतायत। सट्टेबाजीमध्ये संजय राऊत एक्सपर्ट आहेत। तर केडीएमसी मधले आमचे 2 नगरसेवक दिसत नाहीत हे खरं असं राऊत म्हणाले। आमचे 2 नगरसेवक दिसत नाही, कायदेशीर कारवाई होईल। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर विभागात वॉचडॉग ठेवलेत आणि भाजपच्या नगरसेवकांचे फोन टॅपही केले जात आहेत असंही संजय राऊत म्हणाले। बघा, असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाहीये, त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। गटाची स्थापना करताना ते आमच्या जवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात। एकनाथ शिंदे आणि आमचे 40 आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना। मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का, कोणालाच काहीच कल्पना नसते, हे असे पक्षांतर करत असतात। त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर। त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत। त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे। ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंबहुना जे नगरसेवक आत्ता ताज लँडस्टाईनमध्ये कैदखान्यात आहेत त्यांचे फोन टॅप केले जात आहेत। मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे।